येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेन्द्रयुगं स्मरामि लाभस्तेषां जजस्तेषां ग्रस्तेषां पराडयः येषामिन्दिरे देव गुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकर्ण एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आता पुढील संकल्प आपण स्वतः म्हणावयाचा आहे. मम आत्मनः फलप्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं अस्माकं सकुटुम्बानां सपरिवाराणां क्षेमस्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य आदि अभिवृद्ध्यर्थं सर्वारिष्ट निरसन पूर्वक समस्त अभ्युदयार्थं प्रतिवार्षिक विहितं श्री सिद्धिविनायक पार्थिव महागणपति देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथाविदितोपचारो द्रव्यैः प्राणप्रतिष्ठापूर्वक ध्यानात् आवाहनादि षोडशोपचारैः पार्थिव महागणपती पूजनं करिष्ये. आता उजव्या हातावरून पुन्हा तांब्यामध्ये 2 वेळा पाणी सोडावे. तथा च निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणं शरीरशुद्ध्यर्थं न्यासं कलशशंखघंटा दीपपूजनं च करिष्ये. कवच करावं. नमो भगवते विष्णवे केशवाय सर्वक्लेशापहृते कवचायुहं. 2 बोटानं डोळ्यांना स्पर्श करावा आणि मध्यमानं कपाळाच्या ठिकाणी स्पर्श करावा. नमो भगवते विष्णवे केशवाय सर्वक्लेशापहृते नेत्रत्रयाय भूषण. हाताने मुठाने टाळी वाजवावी. नमो भगवते विष्णवे केशवाय सर्वक्लेशापहृते अस्त्राय फट इति दिग्बंधः. आता आपला उजवा हात समोर असलेल्या तांब्यावर ठेवावा. पापसुंदरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो यथर्पणः अंगैषसहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारका. गंगे जयमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. आता कलशाला गंधाक्षत फूल व्हावे आणि नमस्कार करावा. आता शंखाला गंध तुळशीपत्र आणि एक पांढरं फूल व्हावं. कुक्षं वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव चक्रे गंगा सरस्वती त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे निर्मितः सर्वदेवैस्तु पांशजन्य नमोऽस्तुते. शंखदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गंधपुष्पं तुलसीपत्रं समर्पयामि. आता घंटेला गंधाक्षत फूल व्हावे आणि नमस्कार करावा व डाव्या हाताने घंटा वाजवावी. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां पूर्वे घंटारवं तत्र देवताल्पानलक्षणम्. घंटादेव्ये नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. समोर असलेल्या दोन्ही समयीना ज्योतिषां प्रतिरव्ययः यावत् पूजा समाप्ती स्यात्तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमो नमः. गंधाक्षतपुष्पं हरिद्रां कुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि. आता 2 दुर्वा हातामध्ये घ्याव्या आणि कलशामध्ये बुडवून आजूबाजूला स्वतःच्या अंगावर पूजा साहित्यावर पाणी
शिंपडावे. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः पूजाद्रव्याणि सम्प्रोक्ष आत्मानं च प्रोक्षयेत्. ॐ अस्ये प्राणा प्रतिष्ठन्तु अस्ये प्राणाक्षरन्ति च अस्ये दैवत्वमर्चायै मामहे च कच्चन प्राणा हि अप्राणाः. ॐ अस्ये प्राणा प्रतिष्ठन्तु अस्ये प्राणाक्षरन्ति च अस्ये दैवत्वमर्चायै मामहे च कच्चन जीवैः स्थितः. ॐ अस्ये प्राणा प्रतिष्ठन्तु अस्ये प्राणाक्षरन्ति च अस्ये दैवत्वमर्चायै मामहे च कच्चन सर्वेन्द्रियाणि रक्ताम्बोधिस्तपोत्तोल्ल सतरुणसरोजाधिरूढाकराब्जे पाशङ्को दण्डविक्षूत् भवमथ गुणमप्यङ्कुशम् पञ्चबाणान् बिभ्राणासृक्कपालम् त्रिनयनलसिता पीनवक्षोर्हाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरे प्राणशक्तिः परानः प्राणशक्त्यै नमः. आता 2 दुर्वा फूल गंध अक्षता गणपती बाप्पा यामध्ये बुडवून गणपतीच्या चरणाशी अर्पण करावे.